मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी आलोय मामाच्या इथं. मामाच्या इथं रात्री आलो होतो, पण रात्री व्हिडिओ काढला नाही मी. आज मला सकाळी उठलं पहिला व्हिडिओ काढावा. पण काय सकाळ बसलो काय इतका मोठा पाऊस, जोरात पाऊस चालू आहे इकडं. सध्याच्याला आता मी मामाबरोबर जाणार जरा बाहेर, म्हणून म्हणलं की आता जरा तुम्हाला सांगावं. आणि काय रात्री म्हणजे गावाला मामाच्या इथे यायचं कारण काय होतं की मामानी आणि मामाच्या मुलांनी खेकडे पकडलेत. खेकडे खाण्यासाठी मामाने मला खास करून गावाला बोलवलंय. तर मी गावाला आलो. रात्री तर बनवलं होतं. रात्री मासे, खेकडे बनवले होते. आणि आज सकाळी आईने बी खेकडे पकडले होते. काहीतरी 30 खेकडे पकडले होते. त्यातले काल 10-15 खेकडे बनवले आणि आज सकाळी 10-15 खेकडे अजून आहेत. तर ते आता आई प्रिपेअर करते भाजी बनवायला. मस्तपैकी भाजी वगैरे बनवून आम्ही आता खाणार आहे. तोपर्यंत मी आता फ्रेश वगैरे होऊन घेतो. सकाळ सकाळचा बेत खेकडे साफ करून ठेवलेले आहेत. मोठे मोठे नांगे बी आहेत. नांगे तुम्हाला दाखवतो. केवढा मोठा नांगा आहे. आई तर साफ करत बसलेली आहे. याची आई आहे. आणि आता याचं सगळं प्रिपेअर करून घेणार, साफसफाई करून घेणार. नंतर मग याची भाजी बनवून आम्ही सगळेजण खाणार. तर गावाकडे आलेलो आहे मी. पण गावाकडे काय पाऊस काय थांबण्याची काही शक्यता दिसत नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुम्ही पाहू शकता की वारा बी किती जोरात चालू आहे, पाऊस बी किती जोरात आहे. पण पावसाची मजा वेगळीच असते. कितीही काही बोला तुम्ही, पावसामध्ये भिजणं, पावसामध्ये फिरणं, पावसामध्ये गावाला येणं, हे खूप मजा आहे त्यामध्ये. तुम्हाला बघायचं म्हणलं तर आमच्या गावाकडं हे आमचं मंदिर आहे. आमच्या गावाची जागा पूर्ण मेन म्हणजे हा डोंगर बघा. हा डोंगर पूर्ण दिसत नाही. पाऊस एवढा जोरात चालू आहे. हे आमचं घर इकडं मामाचं. तुम्हाला मामाचं घर दाखवतो मी. फ्रंट एंट्रन्स मामाच्या घराचं आहे. इथून बी जाऊ शकतो, इथून बी जाऊ शकतो. आणि हे घर मामाचं. घराच्या पाठीमागेच मंदिर आहे. मस्त पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे इकडनं. तुम्ही इथून तिथून बघू शकता फार. बघा मित्रांनो, मी आता फ्रेश झालेलो आहे. आणि माझा बारका भाऊ आणि मामाचा मुलगा पण चालले आहेत खेकडा आणायला. त्यांना आलेले आहेत. त्यांना एका मित्राचा कॉल आला. ते म्हणले की त्यांनी खेकडे पकडलेत. ते आता सध्याच्याला चाललेत. येताना आणा रे. बघा मित्रांनो, ते चाललेत आता दोघं जण पावसाचे. मित्रांनो, भाऊ आणि मामाचा मुलगा हे जोपर्यंत खेकडे येऊन येतात तोपर्यंत आपण सकाळी आईने जे खेकडे साफ केलेले आहेत त्यांची ती भाजी बनलेली आहे की नाही आपण ते एकदा चेक करू. हे आमच्या गावाकडचं स्वयंपाकघर. आणि आई आता खेकड्याची भाजी देते. खेकड्याची भाजी झालेली आहे. चुलीवरचं खेकडं आई आपल्याला हालून दाखवते भाजी कशी झालेली. केवढे केवढे मोठे मोठे नांगे. वा 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 वा. मस्तपैकी आता आई म्हणती तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. जेवण करणार. खेकड्याची भाजी तर झालेली आहे. हो वाढ ना. आता आई वाढतीये. आपण जेवण करून घेऊ. भाऊ आल्यानंतर त्याला भावाने किती खेकडे पकडले ते आपण बघू. बघा मित्रांनो, मस्तपैकी आईने जेवण वगैरे बनवलेलं आहे. माझ्या साईडला न्याव बसलेला आहे. वासाने बघा कसं बघतोय तो माझ्याकडे. त्याला बी खायचं आहे. मित्रांनो, भावाने आलेला आहे गाडी घेऊन. त्यांनी आणलेत खेकडे. दाखवता का मला? हो, दिसले का? चांगले मोठे मोठे खेकडे. काही बारके बी आहेत, काही मोठे बी आहेत. तुम्हाला नंतर चला वरतून दाखवतो.